समजा तुमचं सरकार आलं तर हे तुम्ही कसं करणार आहात? हे मी अशासाठी विचारतोय की राजकीय पक्षांचं हे आर्ग्युमेंट आहे की आम्ही कंत्राटदार असतील, बडे उद्योगपती असतील, यांच्याशी जमवून नाही घेतलं तर आम्हाला निवडणुका कशा लढवता येणार? तुमचा पक्ष हे कसं करणार आहे? नाही, मला असं वाटतं की तुम्हाला चांगली कामं करून देखील या गोष्टी करता येतात ना. निवडणुकांना पैसे लागतात का? तर हो, लागतात. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला राज्य गहाण टाकायची गरज नसते ना. का जगामध्ये निवडणुका लढवल्या जात नाहीत का? त्या सगळ्या राज्यकर्त्यांना आणि त्या सगळ्या लोकांना पैसे लागत नाहीत का? लागतात. म्हणून काय राज्य आणि देश गहाण टाकतात का कंत्राटदारांसमोर? आणि यांनी तोच प्रकार केलेला आहे. आणि आता हे त्यांच्या इतकं हाताबाहेर सगळं प्रकरण गेलंय या लोकांच्या, की ते कोणत्या तोंडाने त्यांना बोलणार आहेत? बोलूच शकत नाहीत. तुमच्या पक्षामध्ये किंवा तुमचं उद्या सरकार आलं किंवा काही ठिकाणी महापालिकेमध्ये सुद्धा येऊ तर देत नाही आलं, कारण लोकांना हे स्पष्ट पाहिजेत हे, आणि राज ठाकरेंकडून लोकांना ऐकायचंय. आणि एखाद्याने भ्रष्टाचार केला, एखाद्या राजकारणाच्या जीवावर श्रीमंत बनला तुमचा लोकप्रतिनिधी, तुम्ही काय त्यावर कारवाई करणार आहात? कसं आहे, मी तुम्हाला गोष्ट सांगतो. मला असं वाटतं तशी वेळच येऊ देऊ नये ना. त्याने स्वतःचा व्यवसाय करावा आणि मोठं व्हावं, त्याला तुम्ही अडवू शकत नाही. परंतु तुम्ही राज्याचे पैसे खाऊन जर समजा कोणी मोठा होणार असेल, उभाच नाही करणार मी त्याला, बिलकुल उभा नाही करणार. आणि मला असं वाटतं की या गोष्टींचा राज ठाकरे काय बोलतोय याचा जर समजा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर पहिल्यांदा राज ठाकरेच्या हातामध्ये ही गोष्ट येणं गरजेचं आहे. सत्ता मिळणं महत्वाचं आहे. तर मी जे बोलतोय ते आणि तुमच्या ज्या अपेक्षा आहेत, बरोबर आहे, त्या पूर्ण होऊ शकतील. तुम्हाला असं वाटतं की भ्रष्टाचार केल्याशिवाय किंवा या बड्या लोकांकडून पैसे घेतल्याशिवाय राजकारण करणं आजच्या काळातही शक्य आहे? मला साधी गोष्ट सांगा ना. समजा आपण अमेरिकेचे कोणते तुमचे बुश होते ना, बरोबर आहे. मला असं वाटतं की एक महत्वाची पायाभूत सुविधांमधली एक महत्वाची कंपनी ही त्यांची आहे, बुश फॅमिलीची. याचा अर्थ काय ते कामं करत नाहीत का? याचा अर्थ त्यांच्या कंपनीला त्यांच्या कार्यकाळामध्ये काही कामं मिळाली नसतील का? पण जी कामं मिळाली ती केली स्वच्छ ना. परत परत तीच कामं नाही चालू आहेत ना. माझं असं म्हणणं आहे, आज तुम्ही लोकांना विचारून घ्या. समजा एखाद्या व्यक्तीला जर समजा पैसे मिळणार असतील राजकारणात, तू रिझल्ट काय दाखवलायस? काय करतोयस तू? म्हणजे इथे कसं झालंय आता महाराष्ट्रामध्ये, कामही नाही आणि पैसेही खाल्ले जात आहेत. म्हणजे लोकांना कुठच्याच अंगाने समाधान नाही, ना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ना महाराष्ट्राच्या शहरी भागात. म्हणजे संपूर्ण शहरांमध्ये बजबजपुरी अख्खी वाट लागली या शहरांची. त्याला काही आकार नाही, उकार नाही, काही नाही. आता हे ठाण्याचं प्रकरण घ्या ना. ठाण्यामध्ये किंवा आज इतर ठिकाणी पण अनेक शहरांमध्ये जी अनधिकृत इमारती उभ्या राहिल्यात, या इमारती उभ्या राहीपर्यंत काय करत होती महानगरपालिका? आणि ज्यांच्या हातामध्ये आज ती काढून बघा. या इमारती उभ्या राहताना याच सगळ्या पुढाऱ्यांची साटेलोटे आहेत त्याच्यामध्ये, त्या इमारती उभ्या करण्यामध्ये. पण त्यातूनच त्यांना पैसे मिळालेले आहेत म्हणून. अरे पण परत तुम्ही बंद करताय, हे कसं काय चालेल? अनधिकृत इमारतींना परवानगी मिळते तेव्हा महानगरपालिका यांच्याच हातात असतात अनेक ठिकाणी. मी काय फक्त ठाण्याला शिवसेना आहे म्हणून बोलत नाहीये, पण अनेक ठिकाणी यांच्याच हातात असतं. मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना हे काय करत होते, काय करत असतात? मी आता पण नाशिकला त्या माझ्या आयुक्तांना सांगितलेलं आहे की अनधिकृत अनेक गोष्टी तिथे. मला पण आता काही कंप्लेंट आल्या तिकडे, अगोदरच्या जे काही परवानग्या त्यांना दिलेल्या आहेत. मी म्हटलं तुम्ही का उभं करताय? आणि त्याच्यानंतर म्हटलं ज्यावेळेला लोक पैसे भरून तिकडे राहतात आणि नंतर आज पण ते काही कॅम्पाकोला कंपाऊंडचं काही चालू आहे वरळीला. आता तिथे ठाण्याला राहणारे लोक, इतर ठिकाणी राहणारे लोक किंवा या इथे राहणारे लोक, त्या लोकांचा काय दोष आहे? अनधिकृत गोष्टीवरती हातोडा पडला पाहिजे का? 100%. मुळात ही बांधलीच गेली नाही पाहिजे. ही बांधत असतानाच महानगरपालिकेचे जे काय वॉर्ड ऑफिसर्स असतात, कोण वॉर्ड ऑफिसर आतापर्यंत सस्पेंड झालं की त्याच्या भागामध्ये अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या? असा कुठचा वॉर्ड ऑफिसर सस्पेंड झाला आतापर्यंत? कोणता नगरसेवक सस्पेंड झाला आतापर्यंत? कोणता आमदार झाला? त्या बिल्डरवरती कुठची कारवाई नाही. असल्या कोणत्याही गोष्टी आपल्याकडे घडत नाहीयेत आणि येऊन तुम्ही डायरेक्ट हातोडा टाकताय त्यांच्यावरती आणि घरदारातनं बाहेर काढताय.
म्हणून मी त्याशी म्हटलं की अनधिकृत इमारती ज्या असतील त्या तुम्हाला पाडल्या पाहिजेत, प्रश्नच नाही. केव्हा? ज्या वेळेला त्या राहणाऱ्या लोकांना ज्यावेळेला तुम्ही पर्यायी घर द्याल त्यावेळेला, आणि ते सरकार देऊ शकतं. जर बाहेरच्या परराज्यामधनं येणाऱ्या लोकांना अनधिकृत झोपडपट्ट्या बांधल्यानंतर त्यांना जर समजा तुम्ही फुकटची घर देणार असाल, तर हा तर आपलाच मराठी माणूस आहे. त्याला जर तो फसवला गेला असेल आणि तुम्हाला वाटतंय की हे अनधिकृत आहे, त्याला पर्यायी घर द्या. तिथल्या काही जागा असतील त्या मोकळ्या करा. त्याच्यातनं काय सरकारला पैसे उभे करायचे असतील ते उभे करा. परंतु ही गोष्ट घडू शकते, होऊ शकते. टोल विरुद्ध मोठं आंदोलन मनसेने केलं होतं, पण तुमच्या टीकाकारांचं असं म्हणणं आहे पुढे काहीच झालं नाही. एखादं आंदोलन अगदी टोकाला न्यायचं आणि काहीतरी निष्कर्ष लोकांना हवा असतो. मनसे काय करणार आहे याबाबत? आता एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. याच्यावरती जेव्हा आंदोलन आम्ही सुरू केलं, छगन भुजबळांना हे जाहीर करायला लागलं की आम्ही 65 महाराष्ट्रातले टोलनाके आम्ही बंद केले. हे कशामुळे झाले हो? मी जर समजा ते आंदोलन नसतं केलं तर हे टोलनाके बंद झाले असते. माझा टोलला विरोध नाही, हे मी पहिल्यापासून सांगत आलो. टोलला विरोध नाही माझा. टोलमधनं येणाऱ्या पैशातनं होतंय काय? चांगले रस्ते मिळत आहेत का? मी ज्याला मुख्यमंत्र्यांना मी ज्याला भेटलो त्याला त्यांनी सांगितलं की नाही, मुंबईमधलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर शहरांमधलं याच्यासाठी म्हणून ते आम्ही पैसे वापरतोय. काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रश्न असा आहे तो पैसा जातोय कुठे, ज्यातनं आम्हाला चांगले रस्ते मिळत नाही आहेत, ज्यातनं आम्हाला अत्यंत घाणेरड्या ट्रॅफिकमधनं या सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहेत. आणि अशी कुठची गोष्ट होताना दिसत नाही. मोनोरेल बांधायची आणि त्यातले एक स्लॅब खाली पडणार आणि त्याच्यामध्ये खाली माणसं मरणार, म्हणजे त्या प्रकारे अत्यंत निकृष्ट दर्जाचं कामही करायची तुम्ही. मग ह्या टोलचं होतंय काय? हे सगळं झाल्यावरती महाराष्ट्रामधले 65 टोल नाके ज्यावेळेला बंद केले असं ज्यावेळेला राज्य सरकार जाहीर करतं, हे त्या आंदोलनानंतरच झालं ना. ते जर समजा आंदोलन तशा प्रकारचं झालं नसतं तर ते तर होतेच, अजूनही वाढले असतेच ना. भाई एवढं नाही म्हणत मी, एवढं तर श्रेय द्याल की नाही. आणि तुम्ही कोर्टातही गेलाय. आता आम्ही कोर्टातही गेलोय. का गेलो कोर्टात? बरं, आपल्याकडे कसं असतं ना, खूप सोप्या गोष्टी असतात की आंदोलन झालं, आता आंदोलनानंतर काहीतरी पुढच्या पायऱ्या असतात. त्याच्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. बरं, सतत जाळपोळ करत राहिलो तुम्ही म्हणणार हा जाळपोळ करत राहतो. कायद्याने जर समजा गेलो तर तुम्ही म्हणणार हा मॅनेज बहुधा झाला, बहुधा ह्याने पण पैसे घेतले. मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. मी हे सगळं राजकारण खूप जवळून पाहिलंय. एक पहिली गोष्ट मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला फक्त एवढंच लोकांना सांगायचं, हा राज ठाकरे असा नाही विकला जाणार. किंबहुना हा असा कोणी मला विकत नाही घेऊ शकत. माझी आंदोलनं कोणी खरेदी नाही करू शकत. मी जे करतोय हे प्रामाणिकपणे करतोय आणि त्याच्यामध्ये असल्या कुठच्याही गोष्टींचा तुम्हाला कधी वास लागणार नाही, कधी वास येणार नाही. याचं कारण मला त्या गोष्टींची तिडीक आहे, राग आहे, म्हणून ही गोष्ट होते. यांच्याकडनं काहीतरी पैसे उकळण्यासाठी पैसे उकळायचे असते तर कधीच उकळले असते. बरं, हे देऊन देऊन किती देणार हो? असे काय देऊ शकतात? मला आणखी एका विषयाकडे यायचं आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आत्ताच घडलेला आहे. विधानसभेमध्ये काही आमदारांनी एका पोलीस इन्स्पेक्टरला केलेली मारहाण. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलेलं नव्हतं. या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही कसं पाहताय? 2-3 विषय त्याला एकमेकांना मला असं वाटतं चिकटून आहेत. संपूर्ण पोलीस खातं नाही, परंतु ते जे कोणी अधिकारी, पोलीस अधिकारी होते त्यांचं जे काही क्लिपिंग मी पाहिलं ते मला असं वाटतं त्यांनी अशी भाषा बोलू नये. प्रश्न हा काही आमदार आहे तिथे असा नाही आहे. सर्वसामान्य नागरिक पण कोणी असेल तर त्यांच्याशी अशी भाषा नाही वापरू. नम्रपणे वागलं पाहिजे. नम्रपणे वागलं पाहिजे मला असं वाटतं. म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं कायद्याने वागलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या हातात कायदा आहे, त्याला तुम्ही काय पोलीस स्टेशनला नेऊ शकता की हा अत्यंत उद्धटपणे माझ्याशी बोलतोय, ह्याला तुम्ही बघा. सगळे कायदे आहेत त्या सगळ्याचे आणि हे काय सगळ्या ठिकाणी होत नसतं. आता प्रश्न राहिला पोलिसांना मारहाण करण्याचा. पोलिसांना हात नाही लावायचा. जी तुमची घडी एक बसवलेली जी असते ना, ज्याला आपण एक सिस्टीम म्हणतो, त्या सिस्टीमला हात नाही लावायचा. मग ते तुम्ही आमदार असाल, खासदार असाल, तुम्ही काही असाल, सर्वसामान्य उद्या कोणी उठेल आणि कानफडीत मारेल.
पोलिसांच्या. तुम्हाला असं वाटतं अशा प्रकारामुळे अराजक माजेल? 100%. मला सांगा साधी गोष्ट, की पत्रकारांवरती हल्ले होणे, आज पोलिसांवरती झाला, उद्या न्यायाधीशांना मारतील. शेवटी काही चुका ह्या माध्यमांमधनं किंवा सिस्टीममधनं आणि याच्यातनं समजा होत असतील, पण ती शेवटी फायनली एक सिस्टीम आहे ना. काही वेळेला काही गोष्टींकडे तुम्हाला दुर्लक्ष करावं लागतं. परंतु सरसकट तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नाकारायच्या आणि मग आम्ही कोणालाही हात लावू शकतो आणि आम्ही कोणालाही न्यायाधीशांनाही मारू शकतो असं नाही करतायत तुम्हाला. आणि सोप्या साध्या गोष्टी म्हणजे मला अजूनपर्यंत कळलं नाही की एक ट्रॅफिकचा कोणतरी अधिकारी आणि एक आमदार यांच्यात रस्त्यात झालेल्या बाचाबाची याच्यावरनं काही हक्कभंग येतो का हो? विधानसभेचा वेळ आपण किती घालवायचा, काय करायचं, विधानसभेत ही बोलवून करायची गोष्ट आहे का, काय आहे? सभापती होते तिकडे, सभापतींना त्यांनाही कळलं पाहिजे होतं की त्यांनी बोलवून घ्यायचं होतं की बाबा माझ्या केबिनमध्ये या, आपण बोलू तिकडे. त्याच्यासाठी तुम्ही विधानसभेचा वेळ वाया घालवलात. किती दिवस चालू होतं हे सगळं प्रकरण? आणि या अधिवेशनात विधानसभेत फारसं काही कामकाजही झालेलं नाही. एवढंच झालंय, एक तर कानफडीत मारण्याचं किंवा मुतण्याचं. काय म्हणजे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक अधपतन आहे असं म्हणायचं? तिकडे विधानसभेमध्ये तसा कंट्रोल करणारा माणूस दिसत नाही कोणी या सगळ्या लोकांना. म्हणजे एक ज्याला आपण एक पूर्ण क्रेडिबिलिटी असलेला असे जे नेते आपण जे विधानसभेमध्ये पाहत होतो तसं आता काही दिसत नाही. पूर्वी असे नेते अध्यक्षपदावर होते, विधानसभेचे अध्यक्ष बोलले की सगळे ऐकून घ्यायचे. आता तेही दिसत नाही.